ताई बच्चू, अरे काय झालं? बस बस आधी बस. केवढा घाम फुटलाय तुला. हे घे पाणी घे. काय झालं? घाईघाईत आलो ना म्हणून थकवा आलाय. अरे थकलोय ना म्हणून घाम आलाय ग. कशाला एवढा धावत आलास? काय झालंय? अगं महत्वाचं काम आहे ताई. म्हणजे ऑफिस संदर्भातच आहे पण महत्वाचं आहे. बरीच कामं राहिली आहेत, येते हा मी. अहो काय झालंय बच्चू? काही घोळ झालाय. ज्या माणसाकरवी आपण गुहागरच्या जागेवर स्टे आणला होता ना त्या माणसाला कोर्टाने हजर राहायचे आदेश दिले नेक्स्ट हिअरिंगला. आणि तो माणूस कोण हे जर आजला कळलं ना तर जाम वांदे होणार आहेत. नाही नाही, कोर्टाची तारीख मिळायच्या आत आपल्याला काहीतरी उपाय शोधला पाहिजे बच्चू. खरंय तुझं. काय झालं? नेहा, माझा पगार झाला आज. हो, त्यात इतकं ओरडण्यासारखं काय आहे? सॉरी सॉरी, माझा पहिला पगार झाला ना त्यामुळे आनंद झाला मला म्हणून. आय कॅन अंडरस्टँड. माझा पहिला पगार झाला होता ना तेव्हा मीही अशीच एक्साइट झाले होते. असं कसं झालं? आता काय झालं? नाही काही नाही, अलेक्स. बापरे बच्चू, म्हणजे आपल्याला गुहागरला जावं लागणार? हो ताई, कोर्टाचा आदेश म्हटल्यावर जावं लागणारच आहे. बापरे, काहीतरी करायला पाहिजे बच्चू. काय करावं मला सुचत नाहीये. खरंय तुझं. मे आय कम इन मॅडम? ये ना कावेरी, ये. काय ग, काय झालं? मॅडम एक घोळ झालाय. काय झालंय? अहो, विषय असा आहे की माझ्या अकाउंटला माझा जो पगार ठरलाय ना त्यापेक्षा जास्त पैसे आलेत. काहीतरी चुकलंय. किती पगार आहे तुझा? 25,000. हो ना. आणि मग अकाउंटला किती पैसे जमा झाले? मला 50,000 आलेत. म्हणजे बहुतेक मला वाटतं 2 महिन्याचा पगार एकदम आलाय. कावेरी, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि नंतर या कंपनीत आलीस. तू या कंपनीत आल्यापासून तू आम्हाला किती संकटांमधनं वाचवलंस. अतिशय मनापासून तू तुझं काम करतेस, कसलीही पर्वा न करता. आमचं हित चिंतेस. तू या कंपनीची अतिशय मोलाची कर्मचारी ठरलीस आणि म्हणूनच या महिन्यापासून तुझा पगार 50,000 झालाय. काय? थँक्यू सो मच. थँक्यू. येते. अरे आता कुणाचा फोन? हा बाय, बोल. तात्या तात्या तात्या, मी आज खूप खुश आहे. हो का? उत्तम, अशीच खुश राहा. अहो तात्या, आधी कारण तरी विचारा. आता कारण काय
मग कारण ही नंतरची गोष्ट आहे बाय. बरं ठीक आहे, सांग काय झालंय. तात्या माझा आज पहिला पगार झाला. हो का, वा वा वा. आणि विशेष म्हणजे रत्नमाला मॅडमनी माझ्यावर खुश होऊन जेवढा पगार ठरला होता ना त्याच्या दुप्पट वाढवून दिलाय. अगं काय सांगतेस. मला आता वाटतंय पटकन गाडी पकडावी, तिथे यावं आणि सगळा पगार तुमच्या हातावर ठेवावा आणि तुमच्या पायावर डोकं टेकवावं. काय करू तात्या, कामाच्या व्यापात जमत नाहीये अहो. पण तुम्ही काळजी करू नका, मी आत्ता खर्चाचे आणि घरभाड्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर करते. हा थांब थांब बाय, घाई करू नकोस आणि सगळे पैसे इकडे पाठवू नकोस. फक्त घर भाड्याचे पाठव. इथल्या खर्चाचं मी टपरीच्या उत्पन्नातून भागवतो बाय. हा, बाकीचे पैसे तू सांभाळून ठेव, साठवते. त्याचं काय करायचं माहितीये ना तुला. हो तात्या, आहे माझ्या लक्षात. असं कसं विसरेन मी. आईचं ते जुनं घर विकत घ्यायचंय ना आपल्याला. आहे माझ्या लक्षात. ठेवते हा मी. बाय तात्या. हा, काकी नुसत्या मीटिंग्स करून सुद्धा इतकं दमायला होतं याची कल्पनाच नव्हती मला. खूप दमलोय मी आज. आलात तुम्ही, बसा ना, मी तुमच्यासाठी चहा आणते. चहा? हो. तू बनवतेस? तसंही आता मला ऑफिसचं काही काम नसतं, मग म्हटलं घरातलीच कामं करते. तुम्ही फ्रेश व्हा, मी आणते चहा. साधिया, अगं नुसता चहा आणू नकोस. आकांक्षाने शिरा केलाय तोही आण. हो, 1 मिनिट सानिया. सुदर्शन, आकांक्षाला माझा एक निरोप दे. आता तिने काहीही केलं ना तरी काही उपयोग नाहीये. तिने माझ्या आवडीचा शिरा करू दे किंवा माझ्या नावाने गावात बासुंदीचं जेवण घालू दे, आता मला काहीही फरक पडणार नाही. मी नाती जपते, पण तुटलेली नाती परत जोडायला मला वेळ लागतो. मुळासकट उपटलेलं झाड मातीत रुजायला जसा वेळ लागतो ना, नात्यांचंही तसंच. घ्या ना वैदी, तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. माझ्याकडे तर वेळच वेळ आहे सुदर्शन. पण एक गोष्ट विसरू नकोस, कधी कधी पुन्हा लावलेलं झाड रुजतच असं नाही. तेव्हा तू तिला सांग माझ्यासाठी काही कष्ट करू नकोस. बरं काकी, मी चहाच आणते. आणि सानिया, आता जे काही मी बोलले ते तुझ्यासाठी पण लागू होतं. आधी इकडे जरा, मला तुझ्याशी बोलायचं. अरे तुला सांगेन सांगेन म्हटलं आणि सारखे विसरत होते मी. उद्या एक अतिशय महत्वाच्या इन्व्हेस्टर बरोबर आपली मीटिंग, आणि ती मीटिंग तुला अटेंड करायची आहे, तेव्हा जरा सकाळी लवकर आवर. काकी अगं अशा महत्वाच्या मीटिंग्स ना मला नको ना नेतो सोबत. मला खूप टेन्शन येतं ग. अरे आदित्य, कशाला टेन्शन घेतोस. आणि तुला अशा मीटिंग्स अटेंड कराव्या लागतील ना आदित्य. राजवर्धनच्या जागी तुझी निवड झाली आहे, ती योग्य आहे. आणि राजवर्धनची सगळी कामं तू हँडल करू शकतोस. या बाबतीत इन्व्हेस्टर्सना तुझ्यावरती विश्वास नको का बसायला. म्हणून या मीटिंग्स तू अटेंड करायला पाहिजेस. काय, आणि तू काळजी का करतोस एवढी. मी आहे ना तिथे तुझ्या बरोबर, मी करेन तुला गाईड. हे बघ, मी त्या कंपनीचा सगळा प्रोफाईल तुला ईमेल केलाय. त्याचबरोबर आपण जे प्रपोजल त्यांना दिलं होतं ना, ते सुद्धा मी तुला ईमेल केलंय. एक PPT आहे, त्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आहे. तू जरा ती सगळी डोळ्याखालून घाल, त्याच्यावरती थोडासा अभ्यास कर. ते सुद्धा तुला प्रेझेंट करायचंय. आणि मी म्हटलं तसं तू एकटा नाहीयेस, मी आहे ना तुझ्या बरोबर. ठीक आहे. चल.
हे काय आज बेल वाजवलीत? पुन्हा चाबी विसरलात की काय? आज कुठे पैसे उधळले तेवढे? लग्नाची शॉपिंग वगैरे सुरू केलीत की काय? अहो मला सांगायचं ना, मी आलो असतो तुम्हाला हेल्प करायला. घरीच होतो मी. एक मिनिट, शॉपिंग केली कशी? क्रेडिट कार्ड युज करताय का? आज मी प्रचंड श्रीमंत आहे. का अचानक लॉटरी लागली की काय? विषय असा आहे की प्रत्येक सामान्य माणूस महिन्यातून एक दिवस श्रीमंत होत असतो आणि तो दिवस त्याचा पगाराचा दिवस असतो. आज माझा पगार झालाय ना, म्हणून थोडी शॉपिंग केली. हे बघा, हा बघा कुर्ता कसा आहे? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी कुर्ता घालत नाही. तुमच्यासाठी नाहीच आणलाय तो, तात्यांसाठी घेतलाय. हो तात्यांसाठी आणलाय. मस्त आहे. आणि वैदेहीसाठी हा पंजाबी ड्रेस घेतलाय. वैदेही पंजाबी ड्रेस? नाही, मला असं वाटतंय की तुम्ही तिच्यासाठी आजच्या जनरेशनचं काहीतरी घ्यायला हवं होतं. का? यात काय वाईट आहे? उलट यातच ती खुलून दिसेल खूप. माझा चॉईस एवढा पण वाईट नाही हा. आणि तुम्हाला दाखवते, आईसाठी ही साडी घेतलीये आणि गौरीसाठी माझ्या बहिणीसाठी हे घेतलंय. ह्यात काय? ह्यात नऊवारी साडी कुणासाठी? आजीसाठी. ओ छान आहे. हे? असं सगळं घेतलंय. नाही, सगळ्यांसाठी काही ना काही घेतलं. माझ्यासाठी काही घेतलं नाहीयेत का तुम्ही? हा आणलंय ना, आणलंय तुमच्यासाठी पण आणलंय. तेच विचारा, असं कसं राहून गेलं? ठीक आहे. कॅश? तुम्ही कॅश दिली मला? का? माझ्यासाठी काय घ्यावं ते सुचलं नाही का तुम्हाला? हा, तुम्ही मला 50,000 रुपये लोन म्हणून दिले होते ना, आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं जेव्हा माझा पगार होईल तसे मी थोडे थोडे फेडेन. आज माझा पगार झालाय म्हणून हा माझा पहिला EMI. अजून एक गुड न्यूज आहे. काय? रत्नमाला मॅडमनी माझा पगार वाढवलाय. म्हणजे आधी जेवढा माझा पगार होता ना त्यापेक्षा आता जास्त झालाय. छान आहे. म्हणजे मी तुम्हाला दिलेल्या पैशातूनच काही पैसे तुम्ही मला रिटर्न केलेत. बाकीच्यांसाठी छान छान गिफ्ट आणली आहेत आणि माझ्यासाठी काही आणलं नाहीये. ठीक आहे, इट्स ओके, काही इश्यू नाही. आणलंय आणलंय, जरा थांबा. हे घ्या. हे काय? या बाकीच्यांसाठी एवढे मोठे मोठे गिफ्ट आणि माझ्यासाठी हे एवढंच? त्या गिफ्टच्या आकारापेक्षा ना त्यातलं सरप्राईज खूप मोठं आहे. बघा बघा, उघडून बघा. ओके. काकू, एंगेजमेंट रिंग वगैरे नाही ना आणलीत मला? हे बघा, तुमच्याशी एंगेजमेंट करण्यात किंवा तुमच्याशी लग्न करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. हा, मला सुद्धा काही हौस नाहीये तुमच्याशी लग्न करायची. दिलंय ना गिफ्ट, ते गुपचूप उघडा. खरा बोललं की अंगावर येतात. नाईस. अहो काय तुम्ही एवढ्या खोट्या पालीला घाबरलात आणि माझ्याशी लग्न करायची स्वप्न बघतायत.
नाही. तुमच्या नादी लागणं सोडूनच दिलं पाहिजे मी. नाही, ठीक आहे. तुमच्याकडून चांगलं वागणं मी आता एक्सपेक्ट करतच नाहीये. बाकीच्यांसाठी छान छान गिफ्ट आणलेत, माझ्यासाठी काही आणलेलं नाही. ठीक आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कळलं मला. हा, राहू दे, राहू दे. गिटार. ऍक्च्युली हे गिफ्ट आणलं होतं मी तुमच्यासाठी. सरप्राईज म्हणून दाराबाहेर ठेवलं होतं. थँक्यू, थँक्यू सो मच. मला माहितीये तुम्ही गाताही छान, वाजवताही छान. तुमचीही कधीतरी घुसमट होत असेल ना, मनातलं काही सांगायला जमत नसेल, तेव्हा तुम्ही गिटार वाजवून ना मोकळे होऊ शकता. म्हणजे कधी कधी करावं असं माणसाने, बरं वाटतं स्वतःला. तुम्ही जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये असता तेव्हा कशा मोकळ्या होता? आय मीन स्ट्रेस घालवण्यासाठी काय करता? माझ्या आयुष्यात जेव्हा असं काही घडतं तेव्हा मी आईच्या पैंजणातल्या या घुंगरांशी बोलते. अगदीच आईची आठवण आली तर मग आईची साडी नेसते. मग होतं सगळं नॉर्मल. असं वाटतं की आई माझ्या सोबतच आहे. तसं तुम्हाला पण गिटार वाजवल्यावर मोकळं वाटेल बघा. एकदा वाजवून तर बघा. ओके. चला आता वाजवा काहीतरी छान. फरमाईश. 1 मिनिट. हे गिटार तुम्ही मला गिफ्ट म्हणून आणलंय की तुमच्या एंटरटेनमेंटसाठी? नाही म्हणजे मी वाजवत राहायचं आणि तुम्ही ऐकत राहायचं असं काही नाहीये ना? म्हणजे कधी उठून चलो बजाव अशी नाही ना फरमाईश करणार तुम्ही? एवढ्या प्रेमाने आणलं मी तुमच्यासाठी आणि तुम्ही काय तुमची खडूसगिरी सोडू नका. जाऊ दे. खूप छान. थँक्यू. एकच मिनिट. हा आलेच. हात पुढे करा. 1 मिनिट. आधी हातात काय ते दाखवा, नाहीतर पुन्हा माझ्या हातावर काहीतरी ठेवाल आणि मला घाबरवाल. काय हो तुम्ही एवढे पुरुषासारखे पुरुष असून घाबरता कसले? हे घ्या. चॉकलेट. मग तुम्ही एवढे छान गायला, छान वाजवलं, कौतुक नको का करायला? थँक्यू. तुमच्यासारखी नाहीये मी. मला कलेची कदर आहे म्हणून तुम्हाला बक्षीस म्हणून दिलंय हे. बरं. खरं तर मी तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यायला हवं होतं. कारण आज खूप दिवसांनी माझी त्या राजवर्धनशी भेट झाली, जो राजवर्धन माहेरच्या चहाला जॉईन होण्याआधी जगायचा. खूप दिवसांनी असं गिटार वाजवतोय मी. कामाच्या व्यापात असं निवांत गिटार वाजवलंच नव्हतं इतक्या वर्षात. थँक्यू सो मच काकू. आज तुमच्यामुळे मी स्वतःलाच पुन्हा भेटलो. थँक्स. असंच असतं. पैसा काय येत जात राहतो, पण आपण आपल्यातल्या स्वतःलाच कधी हरवायचं नाही. कारण एकदा का आपण हरवलो ना की मग परत आपल्यालाच आपली भेट होणं कठीण होतं. जरा तुमचं कौतुक केलं की लगेच तुमच्यातली मास्तरीण जागी होते का? पुन्हा लेक्चर. गिटार वाजवून हलकं झालेलं डोकं पुन्हा जड करू नका. त्यापेक्षा एक काम करा ना, तुमच्या हातची झकास कॉफी होऊन जाऊ द्या. आधी छान गाणं वाजवा, मग कॉफी. ओके.
मम्मा बोल. बच्चा काय चाललंय? काही नाही ग, चहा करते, त्याच्यानंतर स्वयंपाक आणि मग घरातली काम. हे सगळं असं एन्जॉय करते मी. एन्जॉय? असं का बोलतेस? तर मग काय करू मम्मा, या आदित्याच्या आईबाबांनी सगळा घोळ करून ठेवलाय आणि मला इथे घरची मोलकरणी बनवून ठेवलंय या लोकांनी. हे कर ते कर, स्वयंपाक कर, चहा कर, ही असली सगळी कामं करते मी. पण ठीक आहे, मी पण ठरवलं ही सगळी कामं करून रत्नमाला काकींना पटवायचं म्हणून. आणि हो, आदित्याच्या आईबाबांना चांगलंच सुनावलं मी मगाशी. मी म्हटलं हे असलं ब्लॅकमेल वगैरे मला करत बसू नका, आई फायदा होणार नाहीये त्याचा. व्हॉट आर यू सेइंग? मग काय, तरी नशीब तर रत्नमाला काकी तरी आदित्यला बिझनेस मध्ये इन करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे काय, अगं दुसरा राजवर्धन तयार करण्याचं काम सुरू आहे घरात. 4 जबाबदाऱ्या टाकल्यात आदित्यच्या अंगावर. म्हणजे एका नवीन इन्व्हेस्टर सोबत मीटिंग आहे, त्या आदित्यला घेऊनच जाणार आहेत सोबत. रत्नमाला काकी असं म्हणाल्या की राजवर्धनच्या जागेवर तुला अपॉइंट केलंय ना, हे अख्ख्या जगाला कळायला हवं की त्यांचा हा डिसिजन करेक्ट होता. म्हणजे काय, आदित्य हा राजवर्धनच्या जागी आलाय म्हणून तरी तुला या मीटिंग्स हँडल कराव्याच लागतील. अगं पण असं करून कसं चालेल? नाही म्हणजे जर का तो तिचं बोट धरून चालायला लागला तर त्याच्या कामावर तिचा वचक राहील ना. हे बघ बच्चा, आता ना तुलाच काहीतरी करायला हवं. म्हणजे बघा, आदित्यच्या खांद्यावर एखादी रिस्पॉन्सिबिलिटी देऊन ती त्याने ना सक्सेसफुली हँडल करायला हवी. नाही तरच त्याला कळेल ना की तो सुद्धा कोणतंही काम रत्नमालाच्या सपोर्ट शिवाय करूच शकतो आणि मग पुढे जाऊन तो तिच्या विरोधात उभा राहू शकतो. हे बघ बच्चा, आदित्यचा माहेरचा चहामध्ये इंटरेस्ट वाढायला हवा असं काहीतरी कर. कळतंय का तुला मी काय म्हणतेय? यू आर राईट मम्मा, पण ह्या सगळ्यात मी काय करू शकते आता? असं काय करतेस बच्चा, तूच काय ते करू शकतेस. मी सांगते ते ऐक. कळलं? ओके मम्मा. चल बाय. बोल बाई देही. काऊ यार, थँक्यू सो मच. तू सांगितलीस तशीच नऊवारी मी सगळ्यांना पटापट नेसवली आणि सगळ्यांना खूप जास्त आवडली. काऊ यार, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. थँक्यू सो मच खरंच. आणि हा आपल्या मॉडेलमुळे पण. बर बर. काऊ, हे गिटार कुठे असतंय? तू घरी नाही आहेस का? म्हणजे बाहेर आहेस का कुठे? अगं मी घरीच आहे, बोका गिटार वाजवतोय. काय? बोका गिटार वाजवतोय? आय मीन राज गिटार वाजवतोय? मी तर कधी पाहिलं नाही त्याला गिटार वाजवताना. नव्हतंच ना गिटार आपल्याकडे. अच्छा, मग आता आणली का त्याने गिटार? त्याने नाही ग आणलं, आज माझा पगार झाला ना म्हणून मी त्याला गिफ्ट केलं. काय सांगतेस? पण काऊ, हे चुकीचं नाहीये का? तू त्याला गिफ्ट आणलं आणि मला नाही आणलंस. मला काय म्हणायचीस ग काऊ तू, की त्याला का आधी फोन करतेस, मला का नाही करत, आणि आता तू काय करतेस? आय गेस मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे ना, का तो आहे? अगं हो, मला आत्ता आठवलं. अगं आपण झोक्यावर खेळायचो नाही का? का तो यायचा तुझ्यावर झोक्यावर खेळायला? बाप रे, शांत हो, किती बोलशील. हा, आणि मी तुझ्यासाठी पण गिफ्ट घेतलंय. आता काय तुला गोव्यात येऊन गिफ्ट देऊ का मी? तू इकडे आलीस ना की देईन तुला. हा ठीक आहे. आता राजला फोन दे, जरा त्याची पण शाळा घेते. माझी शाळा घेऊन झालीये, आता तू घे त्याची शाळा. देते हा. वैदेहीचा फोन आहे.
दिलात ना फोन, आता बोलतो मी. आय मीन इथून गेलात तरी चालेल, मला इथे ऑडियन्स नकोय. जातेच आहे मी, एवढं काही लगेच ऐकवायची गरज नाहीये. हॅलो. हॅलो, तू गिटार वाजवतोस हे माहित नव्हतं मला. करावं लागतं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी. आणि आता लवकरच कोणीतरी येणार आहे, म्हटलं बरेच दिवस वाजवलं नाहीये तर घेऊ प्रॅक्टिस करून. मला पण ऐकायची आहे गिटार तुझ्या समोर बसून. कधी येतेस तू? आता फक्त रिसेप्शन राहिलंय, ते झालं की मी येते. ये लवकर ये, नाहीतर आम्ही येतो गोव्याला. नाही नको, तू इथे येऊन गिटार वाजवलंस तर इथल्या मुली वेड्या होतील ना. त्यापेक्षा मीच येते. ओके, ये लवकर. आय एम वेटिंग. मी टू. बाय. बाय. एवढ्या लगेच? थँक्यू. नाईस, मस्त झाली. कोण आहे? मी आहे सानिया. आत येऊ का? ये. जेवण कसं झालं होतं? हे विचारायला आलीस एवढ्या रात्रीची? नाही, ऍक्च्युली बऱ्याच दिवसांनी मी स्वयंपाक केला होता ना, म्हणून म्हटलं विचारावं जस्ट. हो, पण आमटी भाजी कोशिंबीर तर मीच केली होती. भातही मीच लावला होता ना. पोळ्या पोळ्या आज मी बनवल्या होत्या ना बऱ्याच दिवसांनी, म्हणून म्हटलं विचारावं तुम्हाला. हो, पोळ्या तू केल्या होत्यास नाही? बरं झालं होत्या पोळ्या. काकी, ऍक्च्युली आज मी देवळात गेले होते. तिथून प्रसाद आणलाय मी तुमच्यासाठी. म्हटलं प्रसाद देता देता तुमच्याशी थोडं बोलायचंही होतं, तेही बोलून घेता येईल मला. ठीक आहे, बोल. काकी, मला तुमची माफी मागायची. माझ्या हातून जी चूक घडली त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण खूप एक्स्ट्रीम लेवलला गेलं असतं. माहेरचा चहाचं खूप मोठं नुकसान झालं असतं. पण काकी, मी खरं सांगते, हे असं काही करणं माझ्या मनात नव्हतं. ते आईंनी सांगितलं ना म्हणून मी केलं. खरं सांगते, तुम्ही एवढ्या मेहनतीने हे एवढं मोठं एम्पायर तयार केलं आणि माझ्या मूर्खपणामुळे सगळं बरबाद झालं असतं. खूप ना असं गिल्टी फील होतंय मला, खूप गिल्टी वाटते. सारखं असं वाटतं की सानिया, तुझं चुकलंय, तुझ्या हातून खूप मोठी चूक झाली. आणि त्यामुळेच काकी मी आज देवळात गेले होते. बर. पण काकी, आय स्वेअर, मी ना आईंचं कधीच नाही ऐकणार. तुम्ही सांगाल ना तसंच वागेन, तुम्ही सांगाल तेच करेन. प्लीज मला माफ करा काकी, प्लीज. झालं तुझं बोलून, जाऊ शकतेस. काकी, हे बघ सानिया, तू जे काही केलंयस ना ते खूप गंभीर आहे. तू येऊन माझी माफी मागितलीस तर मी लगेच तुला माफ करेन या भ्रमात नको राहूस. कारण मी तुला आत्ता माफ केलं ना तर तू जे काही केलंस त्याचं गांभीर्य तुलाच कळणार नाही. कसं आहे ना सानिया, माफ करणं आणि माफी मागणं या दोन्ही गोष्टी अतिशय मनापासून झाल्या पाहिजे. तू आत्ता मनापासून माझी माफी मागतेस का? ह्या प्रश्नाचं उत्तर तुझं मनच तुला दे. पण ह्या क्षणी तरी मला मनापासून तुला माफ करावं असं वाटत नाही. पुढे जर भविष्यात कधी मला तुला माफ करावं असं वाटलं तर तेव्हा बघू. आत्ता या क्षणी तरी मी तुला माफ नाही करू शकत. प्रसाद द्यायला आली होतीस? हो,
घ्या. जा, गुड नाईट. हा, गुड नाईट. सानिया, जरा दरवाजा उघडून घे. आदित्य, वहिनी अहो काय झालंय? माहिती एकदम असा आवाज बसलाय बहुतेक. बहुतेक काय चांगलाच बसलाय. अहो असं अचानक कसं झालं पण? काय कळत बोलताच येत नाहीये मला. तुम्ही आधी बसा बघू या. मी बघतो काय करायचं ते. मी डॉक्टरला बोलवतो. त्यामुळे एक काम करतो, मी जरा पाणी गरम करून आणतो. ते प्या. कोमट पाणी प्यायला ते बरं वाटेल. हा आलोच. काकी काय होते काकी? माहिती एकदम बोलवत नाही, कसा बसलाय. बापरे, खूप दुखतंय का? दुखत नाहीये पण बोलता येत नाहीये मला. मला वाटत नाही आज माझ्याच्याने काम करवे. काकी, पण आज तर तुमची खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना? काय करायचं, कसं जायचं मीटिंगला काही कळत नाहीये मला. काकी ऐक ना, टेन्शन घेऊ नकोस तू. आपण एक काम करूयात, आपण मीटिंग पोस्टपोन करूया. अरे नाही, त्या मिश्किलीने आजची मीटिंग डिसाइड झाली. कसं चालेल पोस्टपोन? तू एक काम कर, तू मीटिंगला जा, सुरू कर. डॉक्टरांकडे जाते, औषध घेते, मीटिंगला. काकी अगं, इतकी मोठी मीटिंग मी एकटा कसा हँडल करणार? कोणीतरी हवं ना सोबत माझ्या. आदित्य, काकी तुम्हाला काही इश्यू नसेल तर मी जाऊ का आदित्य सोबत मीटिंगला? मी करते सगळं हँडल. त्याची काही गरज नाहीये. एक काम करते, कावेरीला मी यायला सांगते तुझ्या बरोबर. ती हँडल करेल मीटिंग. काय एकदम अचानक झालं, काही कळतच नाही. हो काकू, हो जरा काहीतरी वाटू द्या. मी काम करतोय आणि तुम्ही आरामात चहा पिताय. तुम्ही पण करा ना काम. का? का म्हणजे तुम्ही पण काम केलं तर मला असं वाटणार नाही की मी एकटाच काम करतोय. नाही म्हणजे मी पण करणार आहे काम. मला फक्त तुम्हाला हेच दाखवून द्यायचं होतं
की जेव्हा आपण काम करतो आणि दुसरा बसून राहतो ना तेव्हा काय वाटतं. आणि झाली असेल तुम्हाला या सगळ्याची पूर्ण जाणीव तर मग सांगा मला, करते मी तुम्हाला मदत. झाली, मला जाणीव झाली, रिअलाइज झालं. प्लीज आता कामात मदत करा. एक तर आधीच भूक लागली आहे मला, त्यात तुम्ही राबवून घेतल्याने भूक वाढली आहे. त्यामुळे आता ब्रेकफास्ट हवाच. बसून बसून बरी भूक लागते हो तुम्हाला. बसून 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 मरमर काम करून घेता वर विचारता भूक कशी लागते. घ्या घ्या घ्या, आला तुमच्या आहोंचा फोन. सकाळी सकाळी तुमची आठवण काढणारा माणूस नेमका कसा असेल हे मला इमॅजिनही करवत नाहीये, करूही नका. करणारही नाहीये. फोन घ्या. रत्नमाला मॅडमचा फोन आहे, यांचा बिंचा नाहीये. हा बोला मॅडम. हॅलो कावेरी. हा बोला मॅडम. अगं तुला एक मीटिंग अटेंड करायची आज. हो ते ठीक आहे, पण तुमचा आवाज का असा येतोय. अगं तेच तर ना, माझा आवाज बसलाय म्हणून तुला जायचंय. काकी मी बोलतो. हॅलो. हा कावेरी, अगं ऍक्च्युली आज सकाळपासून काकीचा घसा दुखतोय आणि नेमकी आजच महत्वाची मीटिंग आहे अरेंज केली. नाही, काकीच सगळी मीटिंग हँडल करणार होती, पण आता सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. आणि तुलाही माहितीये इतकी महत्वाची मीटिंग मी एकटा हँडल नाही करू शकत. तुला यावं लागेल माझ्यासोबत. मला म्हणजे मी कशी, मला काहीच कळत नाहीये. हे बघ कावेरी, मीटिंग आजच करावी लागणार आहे, पोस्टपोन करून चालणार नाही. नाही ठीक आहे, येते मी. हा. अहो, कसला एवढा विचार करताय. पाहिलंस ना, रत्नमालाचा घसा बसलाय. त्यामुळे महत्वाची मीटिंग आदित्यला हँडल करावी लागणार. सोबत ती कावेरी सुद्धा असणार. हो, पण मग त्यात एवढं विचार करण्यासारखं काय. रत्नमालाचा घसा बसलाच कसा. नाही, मला वाटतं ह्यात सानियाचा हात आहे. सानियाचा का. पण ती असं सगळं का करेल. अहो, आता माहेरच्या चहामध्ये तिला एंट्रीच नाहीये म्हटल्यानंतर रत्नमालाचा आवाज बसल्याने तिचा काय फायदा होणार आहे. आकांक्षा आपल्याला खूप आतल्या गाठीची सून मिळाली. बुद्धिबळ खेळते सानिया. एक एक प्यादा पुढे करते. आदित्य, सानिया आदित्यला प्रमोट करते. पण मग चांगलंच आहे ना. माहेरच्या चहाची सगळी जबाबदारी आदित्यच्या खांद्यावर येते ना. इथेच तर तू माती खातेस ना. एक गोष्ट लक्षात घे, सानियाचा हा प्लान जर का सक्सेस झाला ना तर आपल्याशिवाय सानिया प्लान करू शकते असं होईल. आणि जर का उद्या आदित्य मोठा झाला तर सानिया सगळ्यात आधी आपल्या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवेल, हाकलून देईल घरातून. त्यामुळे सानियाचा कुठलाही प्लान सक्सेसफुल होता कामा नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे. तिला आपली गरज आहे हे तिला सतत जाणवलं पाहिजे. नाही, बरोबर आहे तुमचं. पण मग आता या सगळ्यात तुम्ही काय करणार आहात. एक गोष्ट करावी लागणार. आदित्यला मीटिंगला जाण्यापासून अडवलं पाहिजे. पण त्याने काय होणार आहे. ती कावेरी आहे ना, ती करेल ना सगळं. आकांक्षा, ह्या मीटिंग्स म्हणजे काय खाऊ नाहीये. इन्व्हेस्टरला कन्व्हिन्स करणं महाकठीण काम असतं. सोपं नाहीये ते. आदित्य, ऑफिसला निघालायस. हो. अरे तिथेच माझं पण एक काम आहे, मला ड्रॉप करशील. चला.
विषय असा आहे की मॅडमचा घसा बसलाय, त्यामुळे आदित्य सरांबरोबर इन्व्हेस्टरच्या मीटिंगला मला जावं लागणार आहे. सो व्हॉट, त्यात असा चेहरा पाडायची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? हो, टेन्शन आलंय मला. नाही, ते दिसतंय मला तुमच्या चेहऱ्यावर, पण त्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? मला या मीटिंग बद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणजे अशा इन्व्हेस्टर बरोबरच्या मीटिंगला काय बोलावं लागतं हेच जर माहित नसेल तर कशी करणार आहोत आम्ही मीटिंग? कुठल्या मुद्द्यावर काय बोलायचंय हेच जर ठाऊक नसेल तर काय बोलणार? तुम्हाला कधीपासून बोलायला मुद्द्याची गरज लागायला लागली? दिवसभर विदाऊट एनी पॉइंट माझ्याशी भांडत बसताच ना. मस्करी करू नका हा. इथे माझा जीव टांगणीला लागलाय. मागच्या वेळेला तुम्ही होतात सोबत तेव्हा तुम्ही सगळी माहेरच्या चहाची माहिती दिली होती आणि मी फक्त परंपरेचा झेंडा घेऊन उभे राहिला होतात, आठवतंय मला. बरं, पण तेवढाच काय तो इन्व्हेस्टर बरोबरच्या मीटिंगचा अनुभव आहे मला. आदित्य सर आहेत बरोबर, पण त्यांचं पण नुकतंच जॉईनिंग झालंय ना. त्यांनाही सगळ्या गोष्टी माहिती नाहीयेत. शिवाय आपल्या कंपनीचा टर्नओव्हर किती असतो हेही मला माहिती नाही. आणि नेमकं इन्व्हेस्टरनी त्याबद्दलच विचारलं तर त्यापेक्षा तुम्ही मला एक मिनिट, माझ्याकडून तुम्ही कसलंच एक्सपेक्टेशन ठेवू नका. एक गिटार गिफ्ट केलं म्हणून मी तुमची सगळीकडे हेल्प करेन असं नाही होणार. आणि माहेरच्या चहासाठी माझ्याकडे कुठलीच हेल्प मागू नका, कारण माहेरच्या चहाचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. आणि डोंट वरी, तुम्ही जसं इन्व्हेस्टरला भेटायला जाताय ना, म्हणजे तुम्ही ज्या प्रॉब्लेम मध्ये आहात त्याच प्रॉब्लेम मध्ये मी पण आहे. तुम्ही जसं माहेरच्या चहासाठी इन्व्हेस्टरला भेटायला जाताय तसंच मी सुद्धा माझ्या नवीन फर्मसाठी इन्व्हेस्टरला भेटायला जातोय. तिथे जाऊन मला प्रेझेंटेशन द्यायचंय. बघा ना, पहिल्यांदाच असं होतंय, राजवर्धन मोहिते माहेरचा चहा सोडून स्वतःच्या फर्मसाठी इन्व्हेस्टरला भेटायला जातं. तिथे माझं माहेरच्या चहाचं गुडविल किती कामाला येईल मला माहित नाही, पण मलाही टेन्शन आहे. सो वी आर सेलिंग इन द सेम बोट. काकू, ऑल द बेस्ट. गुड. कॉंग्रॅच्युलेशन सानिया मोहिते, आपला प्लॅन वर्क झाला. येस, आदित्यच मीटिंगला चाललाय. इनफॅक्ट आदित्यलाच ही मीटिंग हँडल करावी लागणार आहे. मम्मा, असंच करत हळूहळू माहेरच्या चहाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण आदित्यच्या खांद्यावर टाकत जाऊया. म्हणजे काय होईल ना, एक दिवस आदित्यशिवाय माहेरच्या चहाचं पान हलणंही कठीण होईल. मग तिथली खुर्ची आदित्यची, आणि मग आदित्य तिथला किंग आणि मी किंग मेकर. करेक्ट. पण बच्चा, तू ना त्या रत्नमालाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कर. कसं आहे, ती ना त्या आकांक्षाला तर आता जवळपास पण येऊ देणार नाही. एकदा का तू तिला इम्प्रेस करून तिच्या मनात घर केलंस ना, तर मग बघ, तुला एका दगडात 2 पक्षी मारतायत. कळलं? येस. बरं चल, जा जा, आता उगाच टाइम वेस्ट करू नको. जा जा. हो 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 हो, जाते. चल बाय. आधी हा झाली का मीटिंगची सगळी तयारी? बाबा, आता मला जमेल तितकी तयारी केली मी, तर बघू काय होतंय. तर बाबा एक सांगू का, इतकी महत्वाची मीटिंग पहिल्यांदा मी एकटा हँडल करतोय. खूप टेन्शन आलंय मला. अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. अरे फक्त मन लावून काम कर, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. तुला अशा जबाबदाऱ्या घेताना बघितल्यावर ना खूप बरं वाटतं रे. खूप छान वाटत. गर्वाने छातीत अशी फुलून आल्यासारखी वाटते. काय होतं बाबा? काय रे, छातीत कळाल्यासारखं झालं. कळ आली? नाही, काळजी करू नकोस, ऍसिडिटी असेल. तुला मीटिंगला जायचंय, महत्वाच्या मीटिंगला जायचंय ना. तू जा बघू. काही काय बोलताय बाबा तुम्ही? एक मिनिट बाबा. बाबा हे बघा, लाईटली घेऊन जमणार नाहीये. तुम्हाला त्रास होतोय का खूप?
हा, आपण एक काम करूयात, इथं जवळ हॉस्पिटल आहे, तिकडे जाऊयात आपण. अरे तू एवढा पॅनिक होऊ नकोस, काही झालेलं नाहीये रे बाबा. बाबा ऍसिडिटी नाहीये ही. अरे बाबा सांगितलं ना तुझी महत्वाची मीटिंग आहे, त्यात वहिनी पण इथे नाहीयेत. नाही नाही नाही, तुला मीटिंगला गेलं पाहिजे. तू एक काम कर, मला पुढच्या चौकात सोड, मी रिक्षाने जातो. रिक्षाने. काही काय बोलताय बाबा तुम्ही? जातो रे. तुम्हाला वाटत काय झालं तर काय करणार आहे? नाही नाही नाही, ते काही नाहीये. मी तुम्हाला आधी सोडतो हॉस्पिटलला, मग जातो मीटिंगला. बाबा ऐक माझं, ऐक. बाबा मी तुमचं काही ऐकणार नाहीये, तुम्ही ऐका आता माझं. उगाच लहान मुलासारखं हट्ट चालवलंय. हे बघा बाबा, तुमच्या जीवापेक्षा मला मीटिंग अजिबात महत्वाची नाहीये. आपण आधी हॉस्पिटलला जाऊया. खूप त्रास होतो का तुम्हाला? थोडी कळ मारायला लागली. श्वास घ्यायला पण त्रास होतो. श्वास घ्या. हो बाबा, हो. थोडी कळ काढा बाबा. आपण पोहोचतोच. या गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कोण हवंय? मी माहेरचा चहामधून आले. आमची आज इथे मीटिंग होती. हो, प्लीज बसा. तुमची मीटिंग शेड्यूलमध्ये आहे. बट तुम्ही एकट्याच? रत्नमाला मोहिते मॅम येणार होत्या ना? हो, पण त्यांना जमणार नाहीये यायला, त्यांची तब्येत बरी नाहीये. अहो पण मीटिंग. डोंट वरी, आदित्य मोहिते सर येणार आहेत आणि मी सुद्धा असेनच. ओके, प्लीज हॅव अ सीट. मी सरांना इन्फॉर्म करून येते. आदित्य सर अजून कसे काय नाही आले? मीटिंगची वेळ होत आली आता. उशीर झाला तर वाईट इम्प्रेशन नको पडायला. काय करू? फोन करू का त्यांना? करतेच. बाबा खूप त्रास होतो का तुम्हाला? खूप दुखतंय का? श्वास घ्यायला त्रास. थोडी कळ काढा. थोडं शांत व्हा बाबा. आलंच, जवळच आलंय हॉस्पिटल. हे आदित्य सर फोन का उचलत नाहीयेत? उशीर का होतोय त्यांना? काकी, कोमट पाणी आणलेलं. थोडं थोडं पीत राहा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू. आणि हा काढा बनवून आणलाय मी तुमच्यासाठी. गरमच प्यालात तर बरं होईल, म्हणजे कसं लगेच तुमच्या घशाला आराम मिळेल. कसला बनवलायस? अहो हा कशासाठीच आहे, मी आत्ताच नेटवर बघून बनवलं. अगं नेटवरचं सगळं करेक्ट नसतं बघू तू. हा काय वाचलंस, काय ते काढण्यात बघितलं पाहिजे. हे बघा, या पेजवर होती रेसिपी. आता बघ, हा पित्तासाठीचा काढा आहे. आणि
कशाला काही नाही होणार. थांब, मी तुला चाटण सांगते, ते करून आणून दे मला. नाही नाही काकी तुम्ही बोलू नका, तुम्हाला त्रास होईल अजून. मी तुला लिहून देते, तू फोन ओपन करून दे मला. ओके. शीतांजली. थांबा, तुम्ही नका बोलू, मी बोलते. हॅलो. हॅलो मॅडम. नाही, त्या रेस्ट करतायत. काही महत्वाचं सांगायचं होतं का? हो, म्हणजे आदित्य सर अजून मीटिंगला पोहोचले नाहीयेत. मला तेच विचारायचं होतं की ते घरून निघालेत का? त्यांनाच कॉल करायचा ना मग. नाही, मी त्यांना ट्राय केला होता फोन, पण ते उचलत नाहीयेत. ओके, बरं बघते मी आणि कळवते. ठीक आहे. काय झालं? कावेरीचा फोन होता ना? या. काय म्हणत होती? नथिंग स्पेशल. ऍक्च्युली तिला ना तिथला ऍड्रेस सापडत नाहीये, तर आदित्यला सांगते मी तिला लोकेशन पाठवायला. अगं कुठे निघालीस? घे, याचं आठवण करून आणून दे मला. बरं वाटेल त्यांनी. आणि हा काढा घेऊन जा. या बाबा या, सावकाश. एक मिनिट बाबा, एक मिनिट. हा सानिया, अगं मी. अरे आदित्य, कुठे आहेस तू? मीटिंगला पोहोचला नाहीस का? किती उशीर झालाय. त्या कावेरीचा फोन येऊन गेला आताच की तू मीटिंगला पोहोचला नाहीयेस. अगं मीटिंगची वेळ झालीये, कुठे राहिलायस तू? सानिया, मला बोलू देशील का तू? बाबांना बरं वाटत नाहीये, त्यांच्या छातीत कळ येते. त्यांना घेऊन हॉस्पिटलला आलोय मी आता. बाबा? बाबा कुठून आले मध्येच? म्हणजे? नाही, आय मीन तू मीटिंगला जायला निघालेलास ना, मग बाबा तुझ्या सोबत कधी आले? अगं सानिया, मी निघालो होतो मीटिंगला जायला, पण बाबांचं काहीतरी रस्त्यात काम होतं म्हणून त्यांना घेऊन निघालो. तरी नशीब मी होतो त्यांच्यासोबत. एकट्याने काय केलं असतं त्यांनी? म्हणजे? बाबा, सानिया मी तुला नंतर फोन करतो. बाबांना घेऊन जातो आता मी. हा? अरे पण का आधी? मॅम, सरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलावलंय. मे आय कम इन सर? प्लीज कम इन. या बसा. नमस्कार. नमस्कार, मी कावेरी. तुम्ही एकट्याच? रत्नमाला मॅडम नाही आल्या? नाही, मॅडम येणार होत्या, पण त्यांची तब्येत बरी नाहीये. ओ, एनिथिंग सिरियस? नाही, आदित्य सर पण येत आहेत, फक्त ते अजून पोहोचले नाहीयेत. मला वाटतं त्यांना थोडा उशीर होईल. अच्छा. पण माझ्या पुढच्या मीटिंग्स लाईन्ड अप आहेत, त्यामुळे आपल्याला थांबून चालणार नाही. मग आता? मग काय, ते येत नाही तोवर तुम्ही करा प्रेझेंटेशन. ते आदित्य सर. एनी प्रॉब्लेम मिस कावेरी? नाही. मग तुम्ही सुरू करा. तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तरी माझी काही हरकत नाही. या, सावकाश. 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 चला. खूप त्रास होतोय का? सावकाश. बाबांना काय झालं मध्येच?
आईंना सांगायला हवं. आई ते काय ग, काय झालंय? बाबा, अहो बाबा आदित्य सोबत आता बाहेर गेले होते आणि अचानक त्यांना चेस्ट पेन सुरू झालंय. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका. आदित्य त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. आपण लगेच निघूया, चला. आई, तुम्ही हसताय का? चला. अगं अगं असं नको तर काय करू? तुला काय वाटलं सानिया? आमच्या मदतीशिवाय तुझे तूच प्लॅन आखशील आणि तू आदित्यच्या नावावर माहेरचा चहा करशील? सानिया बाळा, आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की आमच्या मदतीशिवाय तुझं एकही प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. आणि तुला खरंच अजूनही वाटत असेल ना की आदित्यच्या खांद्यावर माहेरच्या चहाची जबाबदारी यावी, तर तुला आमची मदत घ्यावीच लागेल. अहो पण त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? अगं काहीच झालं नाही आदित्यच्या बाबांना. चांगले ठणठणीत आहेत ते. काय? नाटक केलं त्यांनी आदित्यला मीटिंगला जाण्यापासून थांबवण्यासाठी. नाटक. काय ग, अशी का बघते सानिया? सानिया बाळा, एवढं सोपं नाहीये ग आम्हाला ओव्हरटेक करून असं पुढे निघून जाणं. इथे टिकून राहायचं असेल ना तर आम्हाला विश्वासात घेऊनच टिकून राहू शकशील. हा नाहीतर तुझे सगळे प्रयत्न, सगळे प्लॅन्स असेच फिसकटतील.